गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये अवैधपणे गर्भपात करणारा रॅकेट सक्रिय असल्याचं समोर येत आहे। आधी जालना आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एकामागून एक होणाऱ्या कारवायांमुळे गर्भपात करणाऱ्या टोळ्या वाढत असल्याचं दिसतंय। अशामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। जिथं जीव वाचवण्याचे धडे दिले जातात त्याच वैद्यकीय क्षेत्रातल्या सख्ख्या बहिणींनी कोवळ्या कळ्या गर्भातच खुडण्याचा अघोरी व्यवसाय मांडला होता। पाहूया। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या दोघींना नीट पहा। वर्षा जाधव आणि उर्मिला गायकवाड या दोन्ही सख्ख्या बहिणी पेशानं परिचारिका आहेत। पण त्यांनी आपल्या पेशाचा वापर जीव वाचवण्यासाठी नाही तर कोवळ्या जीवांचा बळी घेण्यासाठी केलाय। 15,000 रुपयात एका पोर्टेबल मशीनच्या सहाय्यानं लिंग तपासणी आणि त्यानंतर गर्भपातासाठी लाखो रुपयांची मागणी केली जायची। पैशांच्या हव्यासापोटी या दोघींनी आपल्या स्त्रीत्वाचा सुद्धा विचार केला नाही। पण महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे टाकलेल्या धाडीत साताऱ्यातल्या या भ्रूणहत्येचा अड्डा उद्ध्वस्त झालाय। एक महिला तिच्यासोबत नर्स असे हे प्रत्यक्ष कारवाई दरम्यान आम्हाला मिळून आले। त्यामध्ये सदर महिलेचा अवैधरित्या गर्भपात करत असताना एक नर्स आणि त्या जी महिला होती तिला त्यांनी गोळ्या वगैरे दिलेल्या होत्या आणि त्या गोळ्या दिल्यानंतर त्यांची जी पुढची कारवाई आहे त्या महिलेला लेबर पेन वेदना होत होत्या, त्यामुळे आम्ही तिला तात्काळ हॉस्पिटलाइज केलं आणि याच्यामध्ये जवळपास 3 महिला सध्या आरोपी बनलेल्या आहेत। त्यातल्या 2 नर्स आहे, एक सफाई कामगार आहे आणि एक खाजगी महाविद्यालय खाजगी हॉस्पिटलमध्ये ते काम करतात। सातारा पोलिसांना आपल्या हद्दीत अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले यांनी पुरावे गोळा करून छापा मारण्याचं नियोजन केलं। ही गुप्त माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर पारस मंडाले यांना देण्यात आली आणि नंतरच छापा घातला गेला। या ज्योती पवार ही महिला रुग्णांना घेऊन यायची आणि त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला जायचा। पोलिसांच्या कारवाईत गर्भपाताच्या गोळ्यांची 11 पाकिटं सापडलीत। यामध्ये काही गोळ्यांचा वापर करण्यात आला होता। विशेष म्हणजे रिसोड तालुक्यात लिंग तपासणी सुरू करण्यात आली होती। त्यामध्ये स्त्री भ्रूण असल्याचं निष्पन्न झालं आणि नंतर ही महिला इथे दाखल झाली होती। कसं तिथं घेऊन जात होते, तिच्या घरात सुद्धा ते करत होते। याच्यासाठीची सर्व मेडिसिन इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट तिथं सापडलेले आहे। तर त्यांना पकडल्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी लक्षात येतील। तरी सध्या तरी त्या ठिकाणी ते म्हणजे गर्भपात मागच्या वर्ष 6 महिन्यापासून करत असतील अशा पद्धतीचा अंदाज आहे। या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असायच्या। एजंटनं लोक शोधायचे, विश्वास संपादन करत अंदाजे खर्च सांगून ग्राहक गाठायचा, त्याला पटवायचं। दुसरीकडे घरी जाऊन पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून सोनोग्राफी करायची। पोटातील बाळ मुलगी आहे की मुलगा हे सांगायचं। मुलगी असल्यास गर्भपात करण्यासाठी मोठी रक्कम सांगितली जायची। ग्रामीण भागातल्या लोकांना गर्भपात करण्यासाठी शहरात बोलावलं जायचं। विशेष म्हणजे गर्भपात करण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या जागांची निवड केली जात होती। गर्भपात करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका ज्योती पवार हिची असायची। काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात देखील गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई करण्यात आलेले रॅकेट आणि जालन्यातील टोळीचा कनेक्शन असल्याचं पोलिसांना संशय आहे। पोलीस त्या दृष्टीने तपास देखील करतात। मात्र अनेकदा अशा प्रकरणात आरोपींना अटक होते, मात्र जामिनीवर सुटताच पुन्हा ते त्याच व्यवसायात उतरताना पाहायला मिळतात आणि अनेक रॅकेटमधले आरोपी सारखेच असल्याचं देखील समोर आलेलं आहे। या संपूर्ण रॅकेटमध्ये केवळ डॉक्टर आणि परिचारिकाच दोषी नाहीत, तर पोटातील त्या निष्पाप जीवाला संपवायला निघालेले नराधम आईबाप सुद्धा तितकेच जबाबदार आहेत। आज एक रॅकेट उद्ध्वस्त झालं, उद्या आणखीनही कारवाई होईल। पण पैशांना चटावलेल्या आणि आईच्या उदरात खुळणाऱ्या कळ्या खुडण्याचं काम करणाऱ्या या गुन्हेगारी टोळ्या संपणार कधी हा प्रश्नच आहे।
मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.